नगरपालिका प्रभाग समितीची कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 105 मध्ये नायगाव पूर्व सुचंद्र येथील नायगाव बापाने रस्त्यावर 5 ठिकाणी बॉक्स कलवट बांधणे या कामात सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली। अध्यक्ष महोदय, 22 जूनच्या महासभेत सदर विषय होता। सदर विषय हा सुधारित अंदाजपत्रीय रक्कम 5,56,57,492 रुपये असा होता। सदर विषय हा पावसा अगोदर होणे अतिशय गरजेचं असल्यामुळे महापौर साहेब आणि कमिशनर साहेब यांना त्या संदर्भात विषय घेण्यासाठी माझाच आग्रह होता, परंतु त्या दिवशी मी गैरहजर होतो। सदर विषयामध्ये बरीचशी मांडणी आपली जीएसटीची मांडणी चुकीची होती, किंवा वाढीव काम झालं त्या संदर्भात बराच गाजवाला झाला, बरेचसे त्या संदर्भात कामाला स्थगिती देण्यात आली, अशी बरीचशी चर्चा झाली। बाकी पेपर मध्ये बातम्या असते त्या संदर्भात नंतर ते काम हो, पण त्यानंतर ते कामच जवळजवळ 22 तारखेपासून बंद आहे। पाऊस बंद, काम बंद असल्यामुळे त्याचा पुढचा परिणाम असा की 4 करोड अपूर्ण राहिले। अतिवृष्टी झाली, पाण्याचा निचरा होऊ शकला नाही। वसईमध्ये अतिवृष्टीमध्ये पाणी बऱ्याच ठिकाणी असते, परंतु जुचंद्र गावात आजपर्यंत कधीच पाणी गेलं तर पाणी जाण्याचं एकमेव कारण ते काम आपण कारण बऱ्याच ठिकाणी सोपारा या ठिकाणी पाणी जुचंद्र गावात आज पहिल्यांदा घटना नवीन नव्हतं, कलवड जुने कलवड त्या ठिकाणी आपण कलवड, परंतु सदर अंदाजमध्ये रक्कम फीस असली मांडणी चुकल्याची सांगितलं, त्याच्यामुळे बरेचसे परिणाम झाले सर। त्याच्यामध्ये एक आपलं शार्ट सिटी पासून आणि रिलायबल मध्ये दोन्ही बाजूला आरसीसी पाईप गटाचा विषय होता, ते देखील काम स्थगित ठेवल्यामुळे त्या रस्त्याची आज पूर्णपणे दुर्दशा आहे। तो रस्ता फक्त नायगावकरांचाच नाही आहे, मुंबईला जाणारे प्रत्येक आणणाऱ्या लोक त्याच रस्त्यावर जातात। त्यामुळे ते कामाला प्राधान्य घेऊन त्वरित काम करण्याची सूचना द्या की पुन्हा ते काम कसल्यापासून थांबता कामा नये, कारण कुणी जरी बोलले की आम्ही कामाला स्थगिती दिली नव्हती तरी देखील काम आज पण बंद। सदर बापाने ते नायगाव रस्ता जो ठेकेदार आहे साहेब, बापाने ते नायगाव 12 करोडचं काम आहे, जवळजवळ नोव्हेंबर मध्ये सुरू केलं, सामाजिक मुदत संपली, अजूनपर्यंत 20% तरी काम झालेलं नाहीये। आणि त्याच्यामध्ये देखील हे सदर काम असं आहे की जर तुम्ही नवीन ठेकेदार काम करेल मग रस्त्याची पॅचवर्क करत नाही, आणि नवीन ठेकेदार जर करणार असेल तर पुन्हा रस्ते असे ठेवणार का आपण त्या ठिकाणचे, ह्या संदर्भात रस्ता आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या विषयी बोलतोय। 12 करोडचं काम आहे रस्त्यावर, याच रस्त्यावर हे कलवट आहे, त्याची मुदत संपली, 180 दिवस निघून गेले, अजून काम पूर्ण नाही केलं। त्याने काम देखील असं करताना जवळजवळ रस्त्याचा अर्धाच भाग चांगला केला, अर्धा भाग खराब ठेवला, त्याच्यामुळे वाहनाचे बरेच ऍक्सिडेंट झाले। जवळजवळ आमच्याकडे जवळजवळ 1000 स्थानिक रिक्षावाले त्या खराब रस्त्यावर रोजची ये जा करतात, काही लोकांना कमरेचे आजार झाले, काही लोकांच्या रिक्षा रोज बिघडत गेल्या। सदर रस्त्यावर जर आपण लक्ष दिलं नाही किंवा ते जुन्या ठेकेदाराला निलंबित करतात, टाकलीच करतात, ठेवलाय का अजूनपर्यंत मुदत संपवून देखील तर तो काम करत नसेल त्याची गरज काय? ते काम पतंगे साहेब ते काम उद्यापासून चालू करा जागा, जे जे ठिकाणी खराब आहे ते आवडतो ते नवीन काम करण्याच्या त्वरित सूचना द्या, कारवाई म्हणजे त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा, जाहीर मागणी आहे। आयुक्त साहेब 2 मिनिटं बोलताय त्या विषयावर, जरा थांबा। विचारतात का काम थांबलेलं आहे, आपण फक्त प्रस्तावाला मला वाटतं स्थगिती दिली नव्हती, कामाला स्थगिती नव्हती। सर मी ज्या कामाच्या बद्दल बोलत नाही, मी तो काम नाही बोलतो, दुसरं बोलतोय, रस्त्याचं बोलतोय। बापाने ते नायगाव रस्ता 12 करोडचा ते कामाची मुदत संपली, ठेकेदार कोण आहे यांचा? एक मिनिट पतंगे साहेब त्याला दुसरा विषय बोलतो ना, काय त्याला लागून एक दुसरा रस्ता 26 करोडचा रस्ता आहे, त्या ठिकाणी देखील पावसाच्या दृष्टीने इमर्जन्सी म्हणून आपण दोन्ही बाजूने पायगडा करावं घालून केला।
सदर विषयामध्ये त्या रस्त्याचे किती इमर्जन्सी आपले दोन्ही बाजूला आरसीची गटाची पाईप गटाची कामं किती की आपण कामं थांबवली जातो. पाईप गटाची कामं तुम्ही जर आता करणार नसाल तर संपूर्ण रस्ते पाण्यामध्ये जातील. तुम्ही डांबरीचे रस्ते करून उपयोग काय? आणि त्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यामध्ये तुम्ही जर कॉम्प्युटर त्यात तेवढी मिळत आहे. त्या ठेकेदाराची मी दहावेला बोलतो की तू आता पूर्ण डांबरीकरण करणार, पुन्हा खराब होणार, त्यापेक्षा तेवढा भाग कमीत कमी आरसीची करा. कारण नायगाव तिवरी फाटा टू जो संटेक पर्यंतचा जो भाग आहे 700 मीटरचा पूर्ण शहरी भाग आहे. लक्षात ठेवा, दोन्ही बाजूला इमारतीची कामं मोठमोठ्या गाड्या येतात, त्याच्यामुळे तो रस्ता पुन्हा तुम्ही तशा प्रकारे पुन्हा तो खराब होईल. हे दोन्ही विषय एकत्र सांगावे लागले. बाकी काम त्वरित करण्यास सूचना द्या.